पाम तेल साधारणपणे सुपरमार्केटमधल्या पॅकेज्ड गोष्टींच्या 50% गोष्टींमध्ये आढळते. शॅम्पू असो की आईस्क्रीम, पाम तेलाची इंडस्ट्री $60 अब्ज इतकी आहे आणि 2050 पर्यंत चौपट होणार आहे. पामची झाडे ट्रॉपिकल रिजनमध्ये उगवतात, खास करून मलेशिया, इंडोनेशियामध्ये. पण त्यातून तेल काढण्यासाठी ती झाडे तोडावी लागतात आणि मग त्यातून तेल काढलं जातं. डिफॉरेस्टेशन म्हणजेच जंगल तोडीचं प्रमाण यामुळे खूप वाढलेलं आहे, ज्यामुळे या भागांमध्ये क्लायमेट चेंजचा दुष्परिणाम दिसत आहे. प्लस जर तुम्हाला आठवत असेल, तर 1-2 वर्षांपूर्वी मलेशियाने पाम ऑइल एक्सपोर्ट करणं थांबवलं होतं आणि त्यामुळे पाम ऑइलच्या किमती वाढल्या होत्या. त्याचा इफेक्ट भारतात आणि जगातल्या महागाईवरही झाला. तर या सगळ्या गोष्टी ऐकल्या, की असं वाटू शकतं, की पाम ऑइल व्यतिरिक्त दुसरं काही वापरून आपण हे प्रॉडक्ट्स बनवू शकत नाहीत का? कदाचित आता पाम ऑइलचे अल्टरनेटिव्हज अवेलेबल होतील. पण ते नॅचरल नाही आहेत, आर्टिफिशियल आहेत आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा असणार आहे. लेट अस लिसन टू व्हॉट इज दिस ऑल अबाउट. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. शारा टिकूने 616 बायोसायन्सेस नावाची कंपनी सुरू केली, जिचं ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की पाम ऑइलचा वापर न करता सगळे प्रोडक्ट्स सस्टेनेबल बेसिसवर बनवायचे. त्या कंपनीने नुकताच पामलेस ऑइल तयार केलेलं आहे, ज्याचं नाव पण सुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्या तेलाचं नाव आहे सेव्ह द फकिंग रेन फॉरेस्ट नरिशिंग ऑइल. हा एक ब्युटी प्रॉडक्ट आहे, जे स्किन आणि केसांना लावू शकतो. आय डोंट थिंक हे इंडियामध्ये मिळतं. जस्ट त्यांचं लिमिटेड एडिशन यूएसमध्ये लॉन्च झालं होतं. त्या कंपनीने ऑइलचा वापर न करता फ्रूट एक्स्ट्रॅक्ट्स आणि यीस्ट वापरून तेल बनवलं होतं. यीस्टचा एक विशिष्ट प्रकार आहे, जो साखर आणि इतर फीडस्टॉक खाल्ल्यापासून तेल तयार करतो. ते तेल 7 दिवसांमध्ये बनतं आणि एका मॅच्युअर्ड पाम झाडाला 7 वर्ष लागतात. त्यांनी एकच प्रॉडक्ट लाँच केलेलं आहे आणि आता त्यांना अजून प्रॉडक्ट्स लाँच करायची आहेत. जर हे स्केलेबल झालं आणि जसा ते दावा करत आहेत, की हे सस्टेनेबल आहे आणि खरंच तसं असलं, तर अशा टाईपच्या प्रॉडक्ट्सची डिमांड खूप वाढणार आहे. एकदा एका ठिकाणी असे एक्सपेरिमेंट सुरू झाले, तर इतर ठिकाणी पसरायला वेळ लागत नाही. प्रत्येकच देशाला याची गरज असेल असं मला वाटतं. इंडियानेच वर्षाला 90 लाख टनापेक्षा अधिक पाम ऑइल इम्पोर्ट केलं होतं. सो अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी वापरून जर आपण आपले प्रॉडक्ट्स बनवले, तर आपली खूप बचत होऊ शकते. इम्पोर्ट्स कमी होऊ शकतात, ज्याचा फायदा आर्थिक स्थितीला खूप होऊ शकतो. ऑब्व्हियसली हे सगळे लाँग टर्म गोल्स आहेत, पण ह्या दिशेने जाण्याची आपल्याला नक्कीच गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.